नमस्कार, मी माधुरी पुणेरी तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण किचनमध्ये सर्वात वापरात येणारी वस्तू म्हणजे मिक्सर हे कसं साफ करायचं ते पाहणार आहोत। मिक्सरवर एकही स्क्रॅच न होता अगदी नवीन मिक्सरसारखं मिक्सर चमकायला लागेल अशा पद्धतीने आपण मिक्सर साफ करणार आहोत अगदी 5 मिनिटांमध्ये एक खास ट्रिकचा वापर करून। चला तर मग ती ट्रिक काय आहे ते पाहूयात। पाहू शकतात मिक्सर खूप घाण झालेला आहे आणि यानंतर रिझल्ट तुम्ही पाहताल तर अगदी साफ चकचकीत तुम्हाला मिक्सर पाहायला मिळेल। त्यासाठी आपल्याला इथे पाहिजे टेप। प्रत्येकाच्या घरी हा टेप असतोच, तर हा टेप आपल्याला जिथे जिथे मोकळी जागा दिसत आहे त्या जागेत लावून घ्यायचा आहे, कारण की आपण हे मिक्सर साफ करताना पाण्याचा वापर करणार आहोत, जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत। तर या कोपऱ्यामध्ये पण थोडीशी घाण साचलेली आहे, तर थोडासा छोटा कपडा ओलसर करून मी ही घाण साफ करून घेत आहे। अशा प्रकारे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील। आणि हो, या अगोदर मी गॅसची शेगडी कशी साफ करायची हा व्हिडिओ बनवला होता, त्यासाठी तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, भरभरून प्रेम देत आहात। तर असंच प्रेम या व्हिडिओला पण द्या आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तर पाहू शकतात अशा प्रकारे टेपच्या हेल्पने आपण हे पूर्ण जागा बंद करून घेणार आहोत, जेणेकरून आपण जर यामध्ये पाणी धुताना वापरलं तर ते पाणी यामध्ये जाऊ नये, कारण की पाणी आतमध्ये गेल्यामुळे मिक्सर खराब होऊ शकतं। मिक्सर साफ करून आपल्याला ते वापरायचं पण आहे। जर मिक्सर खराब झालं तर साफ करण्याचा फायदा होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला इथे पूर्ण अशा प्रकारे ही काळजी घ्यायची आहे की यामध्ये अजिबात पाणी जाणार नाही। पाहू शकतात बटन जे आहे तिथे पण मी टेप लावून घेतलेला आहे। आता आपण एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 स्पून वॉशिंग पावडर ॲड करणार आहोत। कोणतंही वॉशिंग पावडर घेतलं तरी चालेल आणि 2 स्पून इथे आपण विनेगर वापरणार आहोत। तुमच्याजवळ जर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही घेऊ शकतात, छान रिझल्ट मिळतो। पण माझ्याजवळ विनेगर होतं तर मी ते ॲड करत आहे, यामुळे खूप छान फायदा होतो। आणि थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। हे मिश्रण तुम्ही तयार करून एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकतात आणि तुम्हाला ज्यावेळेस वापरायचं आहे त्यावेळेस हे मिश्रण तुम्ही वापरू शकतात। इथे मी एक ब्रश घेतलेला आहे, टूथब्रश। आणि चला तर मग आता मिक्सर आपण साफ करूयात। आता मिक्सर साफ करण्यासाठी यावरती स्क्रॅच होऊ नयेत त्यासाठी मी इथे हा टूथब्रश वापरलेला आहे। गॅसची शेगडी कशी साफ करायची हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकतात। अगदी कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये एका खास ट्रिकचा वापर करून तुम्ही गॅसची शेगडी साफ करू शकतात। अगदी जुन्यातले जुने डाग पण सहजरित्या निघतात, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला नसेल तर। आणि हो, मिक्सरला स्क्रॅच होऊ नयेत यासाठी तुम्ही ताराची जी घासणी असते त्याचा वापर अजिबात करू नका, त्यामुळे मिक्सरवर स्क्रॅच होतात आणि काही दिवसानंतर मग त्या स्क्रॅचमध्ये घाण जाऊन मिक्सर खूप घाण दिसायला लागतं। तर हे जर तुम्ही टूथब्रशचा वापर केला तर यावरती एकही स्क्रॅच होत नाही आणि मिक्सर साफ केल्यानंतर अगदी नवीन मिक्सरसारखं मिक्सर दिसू लागतं। तर त्यामुळे इथे हलक्या हाताने टूथब्रशचाच वापर करायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकतात वॉशिंग पावडर आणि विनेगरचा वापर करून किती सहजरित्या डाग निघत आहेत। खूप छान ट्रिक आहे। जर तुमच्याजवळ थोडासा वेळ असेल तर हे मिश्रण तुम्ही मिक्सरला लावून ठेवा 5 मिनिट आणि त्यानंतर तुम्ही हलक्या ओल्या कपड्याने जरी पुसून घेतलं तरी हे डाग निघून जातात। पण जर वेळ नसेल तर थोडंसं ब्रशनं तुम्हाला यावरती घासावं लागेल, अजिबात यावरती स्क्रॅच होत नाही, त्यामुळे तुम्ही याला छान साफ करू शकतात। पाहू शकतात छान हे डाग निघत आहेत। तर असंच तुम्हाला थोडंसं याला घासायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून साफ करून घ्या, कारण की तुम्हाला खाली कोणते डाग राहिलेत हे दिसून येईल आणि त्यावरती तुम्ही साफ करू शकाल। पाहू शकतात या कोपऱ्यामध्ये ब्रश जात नाही, तर त्यासाठी आपल्याला इथे ब्रश वापरता येणार नाही। एक छोटासा कपडा घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि एक चाकू, आणि अशा पद्धतीने ही जी जागा आहे तुम्ही साफ करू शकतात। पाहू शकतात एका सेकंदामध्ये ही जागा साफ झालेली आहे। तसंच अगदी कोपऱ्यामध्ये पण थोडीशी घाण साचलेली असेल तर अशा प्रकारे अगदी छोट्या कपड्याने तुम्ही ही साफ करू शकतात।
व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही ट्रिक वापरून तुम्ही तुमचं मिक्सर नक्की साफ करून बघा. खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो. आणि पाहू शकतात वरती किती घाण होती, अगदी नवीन सारखं मिक्सर वरती झालेलं आहे. आणि आता खालच्या बाजूने आपण ही घाण साफ करून घेऊयात. अजून मिक्सर साफ झालेलं नाही, आपल्याला थोडंसं अजून याला घासायचं आहे आणि छान ओलसर कपडा घ्यायचा आहे आणि ओलसर कपड्याने आपण याला पुसून घेणार आहोत. होईल तितकं पाणी कमी वापरा, कारण की टेप थोडासा बाजूला सरकून पाणी आतमध्ये पण जाऊ शकतं. तर पाण्याचा वापर कमी करा. त्यामुळेच मी इथे ओलसर कपडा घेतलेला आहे. आणि आता आपण टेप बाजूला काढूयात, त्यावरती पण छान पुसून घेऊयात मिक्सर. पाहू शकतात अगदी नवीन मिक्सर वाटत आहे, तरी अजून थोडंसं साफ करायचं आहे आपल्याला. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि हो, मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता हे वायर आहे, हे पण वायर आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत ओलसर कपड्याने. लक्ष ठेवा, वायरला जर कुठे कट असेल तर लक्षपूर्वक हे वायर साफ करा. आणि पूर्णपणे मिक्सर साफ झाल्यानंतर 1 तासासाठी हा मिक्सर तुम्ही उन्हाला किंवा फॅन खाली ठेवून कोरडा करून घ्या. कारण की थोडंसं पाणी आतमध्ये जरी गेलेलं असेल आणि तुम्ही जर मिक्सर लगेच वापरला तर शॉक बसू शकतो, त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकतात आपण कमीत कमी मेहनतीमध्ये एका खास ट्रिकचा वापर करून मिक्सर साफ केलेला आहे. अगदी नवीन मिक्सर हे वाटत आहे, एकही स्क्रॅच यावरती नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.